ठरलं तर मगच्या आजच्या भागाची सुरुवात होते अर्जुन पासून. तर आता अर्जुन कुसुमला म्हणतो, मी सायलीला बाहेर घेऊन गेलो, तिच्या आईबाबांबद्दल विचारलं, सगळं काही करून बघितलं, पण मग तिला त्रास व्हायला लागला. तिला अचानक चक्कर आली असं म्हणत होता अर्जुन. हो, त्यानंतर मी तिला काहीच बोललो नाही असं म्हणत होता अर्जुन. अरे देवा असं म्हणत होता कुसुम. आम्ही पण तिला लहानपणाबद्दल विचारायचो ना, असाच त्रास व्हायचा तिला. मधुभावना पण काहीच सांगू शकली नाही ती असं म्हणत होता कुसुम. तेवढ्यातच आता चावी पडते तिच्या हातातून. तर आता अर्जुन म्हणतो, हे घ्या चाव्या. अहो आश्रमाच्या किल्ल्या आहेत, हरवल्या असत्या तर गोंधळच झाला असता बघा असं म्हणत कुसुम. तर आता अर्जुनला एक आयडिया येते. कुसुम ताई, सायलीला हण असताना जेव्हा आश्रमात आली तेव्हा तुम्ही नव्हता, आणि मधुभाऊ आता आपल्याला तिच्या लहानपणाबद्दल काही सांगू शकणार नाही, पण तुमचा आश्रम, ते घर आहे तुमचं, तुमचं ते घर आपल्याला सायलीच्या लहानपणाबद्दल बरंच काही सांगू शकणार आहे असं म्हणत होता अर्जुन. म्हणजे सायली तिथे आश्रमात आल्यापासून तिच्या वस्तू तिथेच आहेत असं म्हणत होता अर्जुन. आणि सायली लहान असताना जेव्हा मधुभाऊंना सापडली असेल, तेव्हा तिच्याकडे जे जे असेल ते मधुभाऊंनी नक्कीच आपल्याकडे ठेवून घेतलं असेल. हो असं म्हणते आता कुसुम. खरं आहे, मधुभाऊंना सगळ्यांच्या गोष्टी माहीत आहेत आणि जपूनही ठेवल्यात त्याने. म्हणजे आजही त्यांनी जपून ठेवल्या असेल सायलीच्या गोष्टी, आणि आता सायलीच्या पास्ट पोचण्यासाठी काही ना काहीतरी नक्की मिळेल, आणि मला आता ते आश्रमातच मिळेल असं म्हणत होता अर्जुन. आणि खुश होतो तो यस म्हणून. तर आता रात्र झालेली असते बघा प्रेक्षक हो. अर्जुन मात्र हॉस्पिटलमध्येच असतो. आताच आश्रमात जाऊन बघतो तिथे सायलीच्या बालपणीच्या गोष्टी मिळतात का. तेवढ्यातच तिथे सायली येते. अहो चला निघूया असं म्हणते ती अर्जुनला. हो, म्हणजे तू हो पुढे, मला एक जरा महत्वाचं काम आठवलंय, मी येतो थोड्या वेळाने असं म्हणत होता अर्जुन. तर आता सायली म्हणते, असं कसं आठवलं महत्वाचं काम? अहो मला उद्याची सगळी तयारी करायची आहे, विसरलात का तुम्ही असं म्हणते तर सायली. तर आता अर्जुन म्हणतो, अगं असं कसं विसरेन, आठवण आहे मला सगळं, तू लिस्ट बघून ठेव, मी येताना घेतो असं म्हणत होता अर्जुन. तर आता सायली म्हणते, यादी द्यायला ती काय भाजी आहे? अहो पूजाची सगळी तयारी करायची आहे, सजावट करायची आहे, आणि या सगळ्या गोष्टी घ्यायच्या म्हणजे बघून घ्यायला हवं ना. मग आम्ही दोघेही जाऊयात ना, पटकन सगळी खरेदी करू, आता उशीर करू नका, नेतकर अख्खी रात्र लागेल देखावा करण्यासाठी असं म्हणते आता सायली. अगं मला आता जायलाच हवं ऍक्च्युली असं म्हणत होता अर्जुन. अर्जंट आहे, क्लायंटचा प्रश्न आहे ना म्हणून असं म्हणत होता अर्जुन. तुमच्या क्लायंटना काय सणवार नसतात काय हो, त्यांना काय बायको नाही आहे का असं म्हणते आता सायली. सणावारांचं माहित नाही, पण अशी चिडकी बायको तर नक्कीच नसेल त्यांची असं म्हणत अर्जुन. तुम्हाला काही सगळी चेष्टा वाटते का हो असं म्हणते तर सायली. ठीक आहे जा तुम्ही तुमच्या महत्वाच्या मीटिंगला, मी एकटीच जाऊन येते सगळीकडे असं म्हणते तर सायली. नाही नाही थांब असं म्हणत होता अर्जुन. अगं तू एकटी कुठे गेलीस ना तर प्रॉब्लेम होईल, मी येतो असं म्हणत होता अर्जुन. आता तुमची महत्वाची मीटिंग नाही आहे का असं म्हणते तर सायली. कॅन्सल, माझ्या बायकोसाठी मीटिंग कॅन्सल असं म्हणत होता अर्जुन. चल आता जाऊया आपण गणपतीचे शॉपिंग करायला, चल असं म्हणत होता अर्जुन, आणि घेऊन जातो आता तो सायलीला. तर आता इथे सुमन आपल्या घरामध्ये असते, आणि तेवढ्यातच तिथे रविराज येतो. सुमन असं म्हणत होता रविराज, पाणी दे ग जरा. तर आता सुमन मात्र विचारतच असते की तिने नागराजला मैपतवर बघितलेलं असतं म्हणून. तर आता ती तांदूळ वेचत असते तेव्हाही ती आपल्याच विचारत असते. तर आता रविराज म्हणतो, सुमन अगं पाणी दे असं जोरात म्हणतो आता रविराज. हो हो असं म्हणते आता सुमन. तर आता सुमन पाणी घेते आणि ग्लासमधून आणून आता ती रविराजला देते. भाऊजी असं म्हणते आता सुमन, तुम्हाला एक विचारू? हा विचारू ना असं म्हणत होता रविराज. तो महिपत शिकरे. तेवढ्यातच नागराज येतो तिथे. तर सुमन बघते त्याला. तर आता ती विषय बदलते बघा प्रेक्षक हो. तो महिपत शिखरे अजून जेलबाहेर कसा असं म्हणते आता सुमन. साक्षी बरोबर त्यालाही शिक्षा व्हायला हवी होती ना असं म्हणते आता सुमन. गुन्हेगाराच्या बापालाही शिक्षा करायची असा कायदा नाही आहे असं म्हणतो होता रविराज. तसं असताना तर तन्वीने केलेल्या गुन्ह्याबद्दल मला सुद्धा जेलमध्ये जावं लागलं असतं असं म्हणतो होता रविराज. नाही नाही भाऊजी तसं नाही, पण तो मैपत पण काय धुतल्या तांदळाचा का नाही आहे ना, गुंडच आहे तो असं म्हणते आता सुमन. प्रताप भाऊजींना त्यांनी कसं अडकवलं होतं असं म्हणते आता सुमन. नाही तेव्हा त्याला अटक झाली होतीच, बऱ्याच गुन्हे पण आहे त्याच्यावर असं म्हणतो आता रविराज. पण तो कुठलाही पुरावा मागे सोडत नाही असं म्हणतो आता रविराज. आणि बिल्डर म्हणून उज्ज्वल मानाने तो वावरत असतो असं म्हणतो होता रविराज. पण ह्या नालायक माणसांचं नाव किलदरांच्या घरात का निघतंय असं म्हणतो होता नागराज. तर आता सुमन तिच्याकडे बघते आणि म्हणते, अरे तुम्ही कधी आला तसं म्हणते आता सुमन. तू त्या घाणेरड्या माणसाचा विषय जेव्हा काढलास ना तेव्हा चालू आहे असं म्हणत होता नागराज. अरे त्या माणसाचा विषय काढून तू आपल्या घरातलं वातावरण का बिघडवतीयस असं म्हणत होता नागराज. एवढं कळत नाही का तुला? आणि तो मैपत शिकरे जे काय असेल मोठा बिल्डर, पण तो काय लायकीचा माणूस आहे ते आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, त्यामुळे त्याचा विषय नको या घरात असं म्हणत होता नागराज. नाही पण आज अचानक कसं काय तुला तिची आठवण आली असं म्हणत होता नागराज. तर आता सुमन म्हणते, मी आपल्या तन्वीचा विचार करत होते ना म्हणून साक्षी आठवली, आणि मग मैपत असं म्हणते आता सुमन. तर आता रविराज म्हणतो,
तू ना तन्वीचा विचार करणंच बंद कर असं म्हणत होता रविराज. म्हणजे तुला असलं काहीच आठवणार नाही असं म्हणत होता रविराज. तर आता सुमन निघून जाते तिथून. तर आता सुभेदारांचं घर दाखवलंय बघा प्रेक्षक हो. तर आता इथे अर्जुन बोलत असतो कुसुम सोबत. तर आता कुसुम म्हणते बोला. कुसुम तर ॲक्च्युली मला आश्रमात जाऊन सायलीच्या जुन्या वस्तू काय मिळतात का ते बघायला हवं. माझ्या बायकोने पण मला जाऊच दिलं नाही. इथे गणपती येत आहेत म्हणून घरातच थांबून ठेवले मला असं म्हणत अर्जुन. हो तुमच्या घरी गणपतीची तयारीची गडबड असेल ना असं म्हणते कुसुम. हो ना असं म्हणत अर्जुन. पण मला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी जाणारच आहे. बरं मी तुम्हाला ह्यासाठी फोन केला आहे की तुम्ही आश्रममध्ये कोणाला सांगाल का की सायलीच्या जुन्या गोष्टी सगळ्या काढून ठेवायला असं म्हणत अर्जुन. तर आता कुसुम म्हणते त्याने काय होईल. काय तुम्ही हॉस्पिटलमध्ये आहात ना. जेव्हा तुम्ही आश्रमात असाल तेव्हाच मी येतो. आणि जर तुम्ही कुणाला सांगितलं ना की सायलीचं सामान काढून ठेवा तर माझा वेळ वाचेल ना असं म्हणत अर्जुन. त्यामुळे बरं पडेल मला सामान बघायला असं म्हणत अर्जुन. कसलं सामान असं म्हणून आता सायली येते. तर आता अर्जुन म्हणतो ते 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 केसचं सामान असं म्हणत अर्जुन. पुरावे पुरावे असं म्हणते आता कुसुम. कुणाशी बोलताय तुम्ही असं म्हणते आता सायली. अगं केसबद्दल कुणासोबत बोलेल मी. अगं चैतन्य असं म्हणत अर्जुन. जशीच बोलतोय मी. तर आता कुसुमला एकदम शॉक बसतो काय हे चाललंय म्हणून. मला जरा बोलायचं आहे असं म्हणते तर सायली. हो उद्याच्या गणेश पूजनासाठी त्यांना आमंत्रण द्यायचं आहे द्या असं म्हणते तर सायली. राजू म्हणतो कशाला. अगं आपल्या घरचाच आहे तो. तो येईल सकाळी सकाळी येईल तो असं म्हणत अर्जुन. हो तरी त्यांना आमच्याकडून आमंत्रण जायला हवं ना असं म्हणते आता सायली. मी देतो ना असं म्हणत अर्जुन. हॅलो चैतन्य घरी पूजा आहे सो लवकर ये घरी. वेळेवरती ये. उशीर अजिबात करू नकोस. तेवढा आता चैतन्य थांबलेला असतो आता त्याच्या समोर आणि तो बघतच नाही. आणि सायली बघते आता चैतन्यला आणि तरीही अर्जुन बोलत असतो लवकर ये सकाळी ये असं वगैरे. आणि मग आता सायलीला डाऊट येतो हा काय बोलतोय कुणासोबत. कारण चैतन्य तर तिच्या समोरच असतो. तर मग अर्जुन चैतन्य म्हणून कुणासोबत बोलतोय असं तिला आता डाऊट येतो. वेळेवरती ये. हा पूजा आहे ना. तर आता कुसुम म्हणते चैतन्य म्हणजे सायलीला संशय आलाय की काय असं म्हणते आता कुसुम. नाही अजिबात नाही. मी आता फोन ठेवतो चैतन्य असं म्हणत होता अर्जुन. तर आता चैतन्याला एकदम टेन्शन येतं हा काय कोणावर बोलतोय आणि चैतन्य म्हणतो म्हणून. तर आता अर्जुन ओळखतो तर बघतो तर काय त्याच्या समोर चैतन्य असतो. तर आता चैतन्य आणि अर्जुनच्या तोंडावर 12 वाजलेले असतात. आता अर्जुन हसतो आणि म्हणतो आज पण इतक्या लवकर. कोण होतं फोनवर असं म्हणते आता सायली. कोणाशी बोलत होता तुम्ही. नाही असं म्हणत अर्जुन. चला फोन दाखवा असं म्हणते आता सायली. मला पण कळू दे कोण होतं फोनवर असं म्हणत होता चैतन्य. तर आता अर्जुन म्हणतो नाही नाही. तर आता द्या इथे फोन बघू द्या इथे असं म्हणते आता सायली. खोटं बोलत होता तुम्ही असं म्हणते आता सायली. फोन बघू म्हटलं ना असं म्हणून ते काढून घेते आता त्याच्या हातातून फोन. तर आता इशारा करत असतो अर्जुन चैतन्यला. तुम्ही कुसुमताईंशी बोलत होतात असं म्हणते आता सायली. तर आता अर्जुन म्हणतो हो. तर मग माझ्याशी खोटं बोलण्याची काय गरज होती असं म्हणते आता सायली. ऍक्च्युली झालं काय ना असं म्हणत अर्जुन. तर आता सायली ओरडते आणि म्हणते तुम्ही सतत माझ्याशी खोटं बोलता बसा इथेच असं म्हणते आणि सायली निघून जाते तिथून वेगळं आगून. तर आता अर्जुन म्हणतो बायको थांब ना. तर आता अश्विन एका लॉयरच्या केबिनमध्ये येतो. वकील साहेब मी अश्विन सुभेदार. एक केसबद्दल तुमच्याशी बोलायचं होतं असं म्हणतात अश्विन. आता माझे वर्किंग आवर्स संपलेत. उद्या कॉल करून या असं म्हणतो तो लॉयर. सर 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 प्लीज असं म्हणतो होता अश्विन. मला खूप वकिलांकडून उडवाउडवीची उत्तर मिळालेत. प्लीज तुम्ही तरी असे वागू नका प्लीज असं म्हणत होता अश्विन. हे बघा माझी बायको ऑलरेडी जेलमध्ये आहे आणि तिला 7 वर्षांची शिक्षा झाली असं म्हणत होता अश्विन. आणि मला काही करून ह्या सगळ्यातून तिला सोडवायचं आहे सर प्लीज असं म्हणत होता अश्विन. आणि भीक मागतो आता तो लॉयर समोर आणि रडतो. तुमचे खूप उपकार होतील प्लीज सर असं म्हणून रडायला लागतो बावट आता अश्विन. तर आता लॉयर म्हणतात प्लीज बसा. तर आता बावट अश्विन बसतो आता त्या लॉयर समोर. तर आता इथे अर्जुन आणि चैतन्य आपल्या खोलीमध्ये असतात. मेलो मेलो असं म्हणत होता अर्जुन. अरे काय गरज होती टपकण्याची इथे असं म्हणत होता अर्जुन चैतन्याला. तर आता चैतन्य म्हणतो मला इथे जो काय सिनेमा चाललाय मला ती स्टोरी कळेल का असं म्हणत होतं चैतन्य. येण्याआधी मला सांगायचं इथे येणार आहे मी. तर इथे आलाच असेल तर मग सांगायचं ना असं म्हणतो होता अर्जुन. तर आता चैतन्य म्हणतो मला कसं कळेल मला इथे आल्यावर हे ऐकायला मिळतंय. हॅलो चैतन्य कुठे आहेस तू चैतन्य. उद्या वेळेवर ये चैतन्य पूजेसाठी. चैतन्य ओके बाय चैतन्य नंतर बोलू चैतन्य. कसं कळणार आहे मला असं म्हणत होता चैतन्य. कुसुमताईशी बोलत होतो मी असं म्हणत होता अर्जुन. आश्रमात जाऊन सायलीचं सामान शोधायचं आहे ना असं म्हणत होता अर्जुन. कुसुमताईशी बोलत होतो तेव्हाच सायली आली. तिला कळू नये म्हणून म्हटलं की चैतन्याशी बोलतोय तेव्हाच तो इथे आलास असं म्हणत होता अर्जुन. भडकली ना माझी बायको असं म्हणत होता अर्जुन. आता राग कसा काढायचा आता असं म्हणत होता अर्जुन. तर आता ते लॉयर म्हणतात बोला काय केस आहे तुमची. तुमच्या मिसेसचं नाव काय. तन्वी सुभेदार असं म्हणतो होता अश्विन. एका गुन्ह्याच्या केसमध्ये तिने साथ दिली म्हणून तिला शिक्षा झाली आहे असं म्हणत होता अश्विन. विलास मर्डर केस बद्दल बोलतोय का असं म्हणत होता लॉयर. हो सर असं म्हणत होता अश्विन.
सर सर प्लीज तुम्ही आता नाही म्हणू नका असं म्हणतो अश्विन. हे बघा आम्ही खूप आशेने आलोय बघा तुमच्याकडे आणि कुठलाही वकील ही केस घ्यायला तयार नाही सर. प्लीज मी हात सोडतो सर, आता प्लीज नाही म्हणू नका सर असं म्हणतो अश्विन. मी ही केस घेईन असं म्हणत होता तो लॉयर, पण नेहमीपेक्षा दुप्पट फी घेईन असं म्हणत होता तो लॉयर. कारण हे ॲडव्होकेट अर्जुन सुभेदारांच्या विरोधात गेल्यासारखं होणार आहे आणि तुम्हाला तर ठाऊकच आहे पनवेलमध्ये अर्जुन सुभेदारांचा किती दबदबा आहे. हो खूप चांगल्या पद्धतीने माहिती आहे असं म्हणत अश्विन. पण सर तुम्ही पैशांची काळजी करू नका असं म्हणत अश्विन. फक्त तन्वीला या सगळ्यातून सोडवा प्लीज असं म्हणत अश्विन. ठीक आहे मी तुमच्या मिसेस बरोबर आधी बोलून घेतो आणि त्यानंतर मग ठरवू आपण काय करायचं ते असं म्हणत लॉयर. तर आता अश्विन म्हणतो थँक्यू सर, थँक्यू सो मच सर, खरंच थँक्यू. तर आता परत सुभेदारांचं घर दाखवलंय. तर आता सायली खूप चिडलेली असते अर्जुन बरोबर आणि सगळ्या आदळा पण करत असते ती. तर आता ती सगळं बेड ठीक करत असते आणि अर्जुन मात्र वाचत असतो काहीतरी. तर आता अर्जुन बघतो तिच्याकडे का चिडली आहे म्हणून. तर आता ती सामान बघत असते कपाटातलं आणि काढत असते बाहेर. बायको असं म्हणत होता अर्जुन. तर आता सायली मात्र लक्षच देत नसते अर्जुनकडे. सॉरी ना, आता तरी हिला राग सोड ना असं म्हणत अर्जुन. सायली मात्र ऐकतच नसते बघा प्रेक्षक हो. बघ कान पकडतो सॉरी असं म्हणत अर्जुन. तर आता उठाबशा काढतो असं म्हणतो. तर आता सायली म्हणते उठाबशा करायची काही गरज नाही आहे, मला आधी सांगा तुम्ही माझ्याशी का खोटं बोललात असं म्हणते आता सायली. आणि कुसुमताईशी बोलत होता तर चैतन्य भाऊजींशी बोलतोय असं का खोटं सांगितलं असं म्हणते आता सायली. तर आता अर्जुन उत्तरच देत नाही. तर आता सायली म्हणते बघा अजूनही उत्तर देत नाही आहात तुम्ही असं म्हणते आता सायली आणि चिडते ती परत. तर आता तिला संशय येतो आणि म्हणते की तुम्ही आणि कुसुमताई मिळून माझ्यापासून काही लपवताय का असं म्हणते आता सायली. मधुभाऊंच्या तब्येतीबद्दल डॉक्टरांनी काही सांगितलंय का असं म्हणते आता सायली. आता तर जाऊन आलो ना तिथे असं म्हणत अर्जुन. नाही 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 असं म्हणते आता सायली. थांब थांब ग तू, मधुभाऊंना काही झालेलं नाही असं म्हणत अर्जुन. आणि मी आणि कुसुमताई सामनाबद्दल बोलत होतो ना, मग मधुभाऊंचा काय संबंध येतोय असं म्हणत अर्जुन. तर आता सायली म्हणते कुठलं सामान. तर आता अर्जुन म्हणतो कुठलं. हिला इतक्यात खरं सांगून चालणार नाही असं म्हणत अर्जुन. अजून किती थापा मारू मी आता, काय करू मी आता असं म्हणत होता अर्जुन. झालं असं म्हणते आता सायली. बसली दातखिळी, सांगतो ना असं म्हणत अर्जुन. सांगतो. कुसुमताई म्हणाल्या की त्या जेव्हा आश्रमात परत आल्या आणि सामान लावत होत्या त्यावेळेला परत सामान त्यांना टाकून द्यायचं होतं, म्हणून मी त्यांना सांगितलं की ते सामान तुम्ही असं टाकून देऊ नका, मी गाडी घेऊन येतो, सगळं सामान मी घेऊन जातो आणि मग व्यवस्थित डिस्पोज करतो असं म्हणत होता अर्जुन. हे सांगायचं होतं असं म्हणत होता अर्जुन. तर आता सायली म्हणते मग यात लपवण्यासारखं काय होतं असं म्हणते आता सायली. तर आता अर्जुन म्हणतो काय लपवण्यासारखं होतं ना असं म्हणत होता अर्जुन. ते ते मी तुला सांगितलं असतं तर तू पण आली असतीस ना मदत करायला असं म्हणत होता अर्जुन. आणि ते मला नको होतं असं म्हणत अर्जुन. कसं आहे ना की आपल्या घरात काही काम असेल तर तू स्वतःहून जाऊन ते काम करतेस, मला सांगत पण नाहीस आणि ते काम होऊन पण जातं, हो की नाही असं म्हणत अर्जुन. तसंच मला तुझ्यासाठी आय मीन आपल्या घरी जाऊन ते काम करायचं होतं असं म्हणत अर्जुन तुला न सांगता. एवढंच होतं असं म्हणते आता सायली. हां एवढंच होतं असं म्हणत अर्जुन. मग मला का चिडवलं तुम्ही असं म्हणते आता सायली. उलट मला सांगितलं असतं तर मला किती छान वाटलं असतं माहिती आहे का असं म्हणते आता सायली. जशी तुम्ही आपल्या घराची जबाबदारी घेता तशीच आता आश्रमाची घेताय असं म्हणते आता सायली. किती छान वाटलं असतं ना मला हे ऐकून असं म्हणते आता सायली. बरं जाऊ द्या आता लवकर झोपूया, उद्या नेहमीपेक्षा मला लवकर उठून मोदकांची तयारी करायची आहे असं म्हणते आता सायली. तर आता सायली आणि अर्जुन जाऊन झोपतात दोघेही. तर आता अर्जुन सायलीला झोपलेलं बघून खूप खुश होतो बघा प्रेक्षक हो. तर आता सायली डोळे उघडते आणि बघते तिच्याकडे. तुम्हाला माहिती आहे मी आश्रमात असताना बिलं भरणं, छोटी छोटी कामं करणं, ही सगळी कामं मी करायची असं म्हणते आता सायली. पण आता तिथे ही कामं करायला कोणीच नाही असं म्हणते आता सायली. तर आता तुम्ही मधुभाऊंचा मुलगा झालात असं म्हणते आता सायली. मला इतकं छान वाटतंय म्हणून सांगू असं म्हणते आता सायली. मी तुम्हाला सांगू शकत नाही आता काय वाटतंय असं म्हणते आता सायली. काही सांगू नकोस असं म्हणतो आता अर्जुन. आराम कर, उद्या खूप कामं आहेत ना असं म्हणत होता अर्जुन. तर आता सायली झोपते. आणि आश्रमाचं टेन्शन घेऊ नकोस, मी आहे असं म्हणतो. तुम्ही पण लवकर झोपा असं म्हणते आता सायली. तर आता सायली झोपते. तू किती इनोसेंट आहेस ग सायली, मला तुझ्याशी खोटं बोलण्याचा खूप गिल्ट येतोय असं म्हणत होता अर्जुन. पण मी तुझ्या आईबाबांना शोधून काढेनच आणि तेव्हा त्या आनंदात तुम्हाला नक्की माफ करशील. तर आता सकाळ झालेलं दाखवलंय. तर आता इथे प्रतिमा तयारी करत असते आणि सायली आणि विमल मात्र स्वयंपाक करत असतात आणि बाकी सगळे डेकोरेशन वगैरे करत असतात. अर्जुन, प्रताप वगैरे आणि अश्विन मात्र तसाच बसलेला असतो फोन बघत. सायली ताई तुम्हाला अजून तूप लागणार आहे का, म्हणजे काढून देते असं म्हणते आता विमल. नाही झालंय हो असं म्हणते आता सायली. वा असं म्हणते आता विमल. डॅड जर लवकर करा ना असं म्हणत होता अर्जुन. नाही म्हणजे पूजा वेळेवर होईल ना आपली असं म्हणत होता अर्जुन. काय त्यानंतर मला जरा बाहेर जायचंय असं म्हणत होता अर्जुन. आज कुठे जायचंय तुला असं म्हणत होता प्रताप. ऐकलत ना बाबा असं म्हणते तर सायली.
आज गणपती बसतायत तरी पण ह्यांना यांच्या कामाचीच पडली असं म्हणते आता सायली. अगं एक महत्वाचं काम आहे बायको असं म्हणत होता अर्जुन. तुम्हाला जिथे जायचं आहे ना ते पूजा झाल्यावर जा असं म्हणते आता सायली. उगाच आतापासूनच कटकट करू नका सगळ्यांच्या मागे असं म्हणते आता सायली. बरं म्हणतो आता अर्जुन. तेवढ्यातच तिथे कल्पना येते आणि म्हणते विमल अगं त्या दुर्वांच्या जोड्या कुठे आहेत? वहिनी ते बघा तिकडेच ठेवल्यात त्या असं म्हणते आता विमल. तर आता दुर्वा बघते कल्पना आणि हे बघा प्रसादाचा शिरा पण तयार आहे असं म्हणते आता विमल. आमच्या सायलीत आहे ना सगळं करून ठेवलेत आणि काही बघावं लागत नाही ते असल्या तर असं म्हणते आता विमल. नाही म्हणजे सगळं तयार आहे असं म्हणते आता विमल. तर आता तेवढ्यातच अस्मिता येते आणि खुणावते येतात अर्जुनला. घरात शिरल्या शिरल्या सायलीचं कौतुक ऐकायला यायलाच हवं का असं म्हणते आता अस्मिता. काय कोणता मंत्र तुमच्यावर फुकलाय ना तिने देव जाणे असं म्हणते आता अस्मिता. माझ्या बायकोचं कौतुक ऐकलं तर तुझ्या पोटात दुखतं का अस्मिता असं म्हणत होता अर्जुन. तिने थोडी काय कामं केली तरी लगेच तुम्ही तिचे कौतुक करता म्हणते आता अस्मिता. जसं काय ती सुपर वुमनच आहे. प्रसाद मोदक तर मी सुद्धा करू शकतेच की असं म्हणते आता अस्मिता. करू शकतेस पण केलं का असं म्हणत होता अर्जुन. ते माझ्या बायकोने केलं बघ असं म्हणत होता अर्जुन. अस्मिताई असं म्हणत होता अश्विन. सणाच्या दिवशी घरात जरा शांतता राहू दे ना प्लीज असं म्हणत होता अश्विन. डॅड असं म्हणत होता अर्जुन. अश्विनला माहित नाही आहे की अस्मिता नाटक करते असं म्हणत होता अर्जुन. तर आता प्रताप म्हणतो कारण तिचं नाटक खरं आहे ना तरी तिला प्रॅक्टिस आहे रे सायलीबरोबर भांडायची असं म्हणतो होता प्रताप. तर आता हसतात दोघे अर्जुन आणि प्रताप. पण ज्यांनाही नाटक माहित नाही आहे त्यांना किती मनस्ताप होत असेल असं म्हणते आता प्रतिमा. मलाही हेच वाटतं की लवकर संपवावं हे नाटक पण कल्पना काय ऐकत नाही आणि इथे हा ऐकत नाही असं म्हणतो होता प्रताप. अहो असं म्हणते आता कल्पना. तुमची कुजबुज काय चालली आहे असं म्हणते आता कल्पना. जरा त्या अस्मिताला समजावा घरामध्ये पाऊल काय टाकते लगेच तिची कटकट चालूच होते असं म्हणते आता कल्पना. तर आता अस्मिता म्हणते मम्मा सायलीला काहीतरी बोलले मी म्हणून लगेच तुला राग आला का असं म्हणते आता अस्मिता. तर आता आजचा भाग इथे संपतो. तर बघूया तर रिकॅपमध्ये काय आहे ते. गणपती बाप्पा मोरया म्हणून गणपतीचं आगमन होतं आता सुभेदारांच्या घरात आणि अर्जुन आणि प्रताप घेऊन येतात गणपती. तर आता सायली त्यांना आत घेते. ह्या वर्षी पण सायलीने प्रतिष्ठापना केली तर असं म्हणत होता प्रताप. तुम्हाला एवढा का उपळका असं म्हणते अस्मिता. हिने गणपतीची स्थापना केली मला अजिबात चालणार नाही असं म्हणते अस्मिता. तर आता कल्पना म्हणते थांबा असं म्हणून आता आवडत नेते आता ती सायलीला. अगं आपल्या घरावरती कुणाची वाईट नजर पडली ना तरी तू वाघीण होतेस. मग जेव्हा तुला त्रास होतो तेव्हा तू मुगळून का गप राहतेस असं रडत रडत म्हणते आता कल्पना. आमच्या घराला लागलेली कीड तू दूर केलीस असं रडत रडत म्हणते बघा आता प्रेक्षक कल्पना. सुभेदारांचा गणपती बसवणं मी माझ्या सोन म्हणून नाही तर माझी लेक म्हणून तुझ्या हाताने बसव असं म्हणते आता कल्पना आणि आता रडून ती सायलीला मिठी मारते. तर आता रिकॅप सुद्धा इथेच संपतो बघा प्रेक्षक. तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.